ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। विरुद्ध आंदोलन झालं। या आंदोलनामध्ये एका कार्यकर्त्याने चक्क एकनाथ खडसेंच्या प्रतिमेवर ठोकले आहेत। ते नाही, बरोबर नाही, असं करता कामा नाही मला असं वाटतं। आणि मला खऱ्या बाबतीमध्ये काहीच माहिती नाही। मी तर आपण बघता 4 दिवस तिकडे मदतीसाठी गेलेलो होतो आणि आता माहिती घेतो काय झालं काय नाही, पण मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही काय झालं महाराष्ट्रात काय नाही म्हणून। रक्षा खडसे भाजपने जे आंदोलन केलं खडसेंच्या विरोधात, रक्षा खडसे बोलल्या की आता मलाही या ज्या वेदना होत आहेत, कुठेतरी हे राजकारण थांबलं पाहिजे, कुठल्या पातळीवर राजकारण जात आहे। बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे। उत्तराखंडहून पुण्याला आलो, पुण्याहून मंत्री महोदय आणि मी सोबतच एकाच फ्लाईटमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। उत्तराखंडमध्ये आता परिस्थिती बहुतेक निवळलेली आहे। अगदी नशिबाने आपल्या देवाच्या कृपेने या ठिकाणी सर्व आपले जे यात्रेकरू होते, भाविक होते, ते सगळे सुखरूप आहेत। मला वाटतं मी काल संध्याकाळपर्यंत सर्वांना हरिद्वार डेहराडून इथपर्यंत आणलेलं आहे। पुढे ट्रेनची व्यवस्थाही आम्ही त्यांची केलेली आहे, त्यांची विमानाची व्यवस्था त्या ठिकाणी त्या तिकिटांची केलेली आहे आणि आता सगळे सुखरूप आपल्या घरी परतत आहेत। त्यामुळे कुठेही आपली कॅज्युअलिटी त्या ठिकाणी झाली नाही। अगदी अनेक लोक की अगदी थोड्याशा 2-5 मिनटाचा जर थोडासा फेरफार झाला नसता तर त्यांना मृत्यूलाच सामोरं जावं लागतं अशी परिस्थिती होती, पण ते सुदैवाने सगळे वाचलेले आहेत आणि आता ते सुखरूप घरी पोहोचत आहेत। बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। आता याच्यावरून विरोधक असं म्हणतात की आता सत्ताधारी ठरवतील की कोणत्या दिवशी कोणी काय खायचं असं ते। हा ज्याच्या ठिकाणचा प्रश्न आहे मला असं वाटतं। स्थानिक तिथल्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने काही निर्णय घेतला असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याच्यावर टीका करण्याची गरजच नाही। कोण काय खावं कोण काय नाही, पण तुम्ही कोणी काही म्हटलं तरी तुम्हाला विरोधकांना जे खायचं ते घ्या, जे प्यायचं ते प्या, आमचं काही म्हणणं नाही। मुंबईचं बघायला गेलं कबूतर खाण्याचा विषय मोठा आहे, त्यामुळे नांदगावकरांनी असं म्हणालं की कबूतर खाणी कधी करायची असेल तर आपल्या सोसायटीमध्ये सार्वजनिक नका करा। सार्वजनिक ठिकाणी कबूतर खाणे नको। मला वाटतं या कबूतर खाण्याच्या बाबतीत मी पण त्या बैठकीला होतो, मिटिंगला होतो आणि त्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। त्याच्यामध्ये काही कोणता सरकारचा निर्णय नाही, पहिली गोष्ट तर ही आहे। त्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेने त्या ठिकाणी केलेली आहे। पण तरी काही कबूतरप्रेमी जे आहेत, पक्षीप्रेमी जे आहेत, त्यांचं म्हणणं होतं की नाही आम्ही त्याला तिथे देऊ। मग परवा खूप मोठा गोंधळ झालेला, मी पण त्या ठिकाणी उत्तराखंडमधून बघितला, उत्तराखंडातून मी त्या ठिकाणी बघितलेला आहे। पण तरी दुसऱ्या दिवशी परवा पुन्हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बॅन केलेलं आहे। मला वाटतं सरकार या बाबतीमध्ये तसं काही आमचं काही आग्रह या बाबतीत कुठला नाही आहे, पण त्यांची व्यवस्था दुसरीकडे करावी या बाबतीमध्ये सरकार प्रयत्न करत आहे। आपण ती व्यवस्था कुठेतरी ज्या ठिकाणी लोकांचा संपर्क येणार नाही, थोडं लांब असेल मुंबईपासून, अशा ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे तशी व्यवस्था आम्ही कबुतरांची करू। मध्ये सगळं समोर येईल, यावर आता कुठेतरी हे प्रकरण थांबलं पाहिजे आणि नेते लोकांनी आता विकासावर बोललं पाहिजे। कुठेतरी मलाही त्रास होतोय असं रक्षा खडसे बोललेले आहे। ठीक आहे, ते त्यांचं मत आहे, बरोबर आहे। रेव पार्टीचा जो तपास आहे किंवा ज्या पुढच्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचा तपास पोलीस करतायत, आपण त्यात न बोललेलं बरं। मला त्या बाबतीमध्ये कुठलंही भाष्य करायचं नाही, बोलायचं नाही। तर 4 दिवस तर मी बाहेरच होतो, पण मला वाटतं काय पोलीस तपास करतायत। आता नंतर त्यात काही नाही आहे काय नाही आहे, काय आहे त्या कॅसेटमध्ये, काय त्याच्या काय आहे त्याच्या मोबाईलमध्ये काय आहे, मला वाटतं ते तपासाअंती आता बाहेर येईल। त्यामुळे आता आपण भाष्य न केलेलं बरं आणि कुठल्या विषय भरकटायची गरज नाही, तो योग्य दिशेने तपास चाललेला आहे। महिला आयोगाने बुथ्या प्रकरणामध्ये संपूर्ण पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हे खूप गंभीर प्रकरण आहे, याच्यामध्ये महिलांची तस्करी केली जात होती, महिला पुरवला जात होता, अशा पद्धतीने त्यांनी या प्रकरणाच्या गंभीर चौकशीची मागणी चाकणकरांनी केली आहे। त्या पद्धतीने रुपालीताईंनी त्या ठिकाणी चाकणकर त्यांनी जो विषय मांडलेला आहे, पोलिसांकडे त्यांनी माहिती मागितली, पोलिसांना त्यांना माहिती दिलेली आहे आणि तो जसं तसं वाचून दाखवलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण न बोललेलं बरं। त्याला मोर्चा काढणारे राहुल गांधींनी जे मत चोरीचा आरोप केला आहे त्याच्यावरून राजकारण तापलेलं आहे। मला वाटतं राहुल गांधीबद्दल आता काय बोला मला हे कळत नाही। काय ते नवीन फंडे काढतायत, काय करतायत, खरं म्हणजे आश्चर्यच वाटतं कधी कधी। आता आपल्याकडे अनेक वेळा येतं, एक नाव 2 वेळा येतं, 2 नाव एक नाव 4 वेळा पण येतं, ते छापून येतं, प्रिंटिंग मिस्टेक होते, ते काही जाणीवपूर्वक होतं असं नाही आहे। पण एक नाव 2 ठिकाणी म्हणून ते एवढा गवगवा करतायत। आता तुम्हाला आपल्या मतदारसंघामध्ये किती ठिकाणी दाखवू की एक नाव 2 ठिकाणी आलं, 4 ठिकाणी आलं, एका कुटुंबाचे 5 लोक येतात, 3 ठिकाणी 3 जणांचे एका ठिकाणी आले, 2 ठिकाणी दुसऱ्या गावात पण येतात, प्रभागात पण येतात, त्या मिस्टेक होत असतात। त्याच्यामुळे एवढं जसं की त्यांच्यामुळे त्यांचं सरकार पडलं महाराष्ट्रामध्ये किंवा दिल्लीमध्ये असं म्हणण्याचं कारण नाही। आणि मी यापुढे जाऊन आता म्हणेल की तुम्ही इकडे याद्या तपासा, नीट करा आणि लोक आता आहेत ना, परत पुन्हा जिल्हा परिषद आहेत, महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, त्या ठिकाणी या ना आपण समोर, मग त्या ठिकाणी सांगा काय काय नाही कसं काय होतं। तर प्रत्येक वेळेला
आपण हारलो की त्याचं खापर कुठेतरी निवडणूक आयोगावर, मतदार याद्यांवर, EVM मशीनवर. मला वाटतं याशिवाय त्यांना काही उद्योग राहिलेला नाही. कर्नाटक सांगतात, कर्नाटकमध्ये जिंकले त्यावेळेला आम्ही म्हटलं का यांनी याद्या खराब केल्या म्हणून, बदलवल्या म्हणून, EVM मशीन खराब केले म्हणून. म्हणजे जिंकले तर बोलायचं नाही. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये आम्ही इतके मागे गेलो, आम्ही म्हटलं का EVM मशीन खराब आहे म्हणून, इलेक्शन कमिशनरी गोंधळ केला म्हणून, याद्यामध्ये नाव डबल आले म्हणून. त्यावेळेला गोड वाटलं, त्यावेळेला काही बोलले नाही, त्यावेळेला फटाके फोडत बसले. आणि विधानसभेला हारले तर लगेच त्याचं सगळं खापर जे आहे ते याद्यांवर फोडायचं, मशीनवर फोडायचं, इलेक्शन कमिशनवर फोडायचं. मला वाटतं या लोकांना आता नाकारलेलं आहे जनतेने, मतदारांनी. आणि म्हणून काही ना काही बहाणे फंडे करत असतात. पुण्याची जी मुख्य एकनाथ शिंदेच्या श्रीनगर दौऱ्यावर संजय राऊतांनी टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदेंना लवकरच जम्मू काश्मीरचा राज्यपाल केलं जाईल, कारण फडणवीस जे आहेत ते एकनाथ शिंदेची दादागिरी महाराष्ट्रात खपवून घेत नाही, त्याच्यामुळे त्यांना. मला वाटतं ते तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान होण्याच्या मार्गावर पण आहेत सध्या. त्यांना कोण आवरू शकेल? संजय राऊत आता पंतप्रधान करण्यासाठी उद्धव ठाकरेंनाच घेऊन त्याला ब्रँडिंग करतायत. त्यांना काय त्यांच्या मनात येईल ते करतात. त्यांना त्यांच्या जिभेला हाड नाही आहे, त्यांच्या विचारांनासुद्धा कुठे काही म्हणजे लिमिट नाही आहेत. त्यांच्यावर तर काय एवढं लक्ष द्यायचं? मला वाटतं त्याचं न बोललेलं बरं. पुण्याची जी रेव पार्टी आहे त्या रेव पार्टीबद्दल ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.